नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण प्रॉन्स फ्राय बनवणार आहोत। प्रॉन्सला श्रिम्प सुद्धा म्हटलं जातं, म्हणजेच आपली सर्वांची लाडकी कोळंबी फ्राय आपण आज बनवणार आहोत। मासे खाणाऱ्यांची तर ही अगदी आवडती डिश आहे। मोठ्यांना तर ही रेसिपी आवडतेच, पण लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात। हे बघा, दिसायला किती सुंदर आहे बघा कोळंबी फ्राय, पण खायला अप्रतिम चवीची आहे। तर ही अगदी अप्रतिम चवीची कोळंबी फ्राय रेसिपी बनवायला आपण सुरुवात करूया। हे बघा, आपण कोळंबी सोलून घेतलेली आहे आणि कोळंबीला मध्ये हा धागा असतो ना काळा, तो सुद्धा आपण काढून टाकलेला आहे आणि अगदी स्वच्छ कोळंबी धुवून घेतलेली आहे। आणि आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। खूपच टेस्टी रेसिपी आहे, म्हणून रेसिपीचा व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक जरूर करा आणि रेसिपी शेअर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, ही नम्र विनंती। इथे मी एक ताट घेतलं आहे आणि आता या ताटामध्ये आपण ही सगळी कोळंबी काढून घेऊया। आता या कोळंबीमध्ये ना आपण सगळे मसाले घालून घेऊया। सर्वप्रथम आपण यामध्ये लिंबाचा रस आहे तो घालूया। बघा, 2 चमचे लिंबाचा रस घातला आहे। लिंबाच्या जागी कोकम आगळ किंवा व्हिनेगर घातलं तरी चालेल। आणि आता यामध्ये 1 चमचा भरून लाल तिखट मसाला घालूया। आता यामध्ये 1 छोटा चमचा हळद घालूया आणि आपल्या चवीनुसार मीठ घालूया आणि अर्धा चमचा चिकन मसाला घालूया यामध्ये। आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालणार आहोत। आता आपण यामध्ये 1 चमचाभर ठेचून घेतलेलं आलं लसूण घालूया। आता हाताने हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया। हा सगळा मसाला कोळंबीला छान लागला गेला पाहिजे। मस्तपैकी आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे बघा, कोळंबीला खूप छान मसाला लावून झालेला आहे। आता आपण पुढची तयारी करूया। एका प्लेटमध्ये इथे कॉर्नफ्लोअर आणि मैदा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे। आता हे तिन्ही साहित्य आपण छान मिक्स करूया। कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेलं आहे। आता ही मसाला लावलेली कोळंबी आहे ना, ती आपण या कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या मिश्रणामध्ये छान घोळवून घेऊया। कॉर्नफ्लोअर आणि मैद्याचं कोटिंग सर्व बाजूनी या कोळंबीला छान असं लावून घेऊया। तेल छान तापलं आहे आणि आता आपण या तेलामध्ये कोळंबी फ्राय करून घेऊया। आपल्याला कोळंबी हाय फ्लेमवरच तळून घ्यायची आहे। ही स्वादिष्ट कोळंबी फ्राय आपण स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकतो। कोणत्याही फिश थाळीसोबत ही कोळंबी फ्राय खूपच स्वादिष्ट लागेल आणि सर्वांना नक्कीच आवडेल। 2 ते 3 मिनिटच आपण या कोळंबीला फ्राय करायचं आहे। कोळंबी पटकन शिजून तयार होते। हे बघा, खूप छान आणि सुंदर रंग आलेला आहे या कोळंबीला। आणि हे बघा, अशा पद्धतीनेच आपण ही सगळी कोळंबी फ्राय करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळी कोळंबी छान फ्राय करून घेतलेली आहे। सुपर डिलिशियस टेस्टी प्रॉन्स फ्राय स्टार्टर रेसिपी बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ही रेसिपी नक्कीच खूप आवडेल। थँक यू।